मध्य प्रदेशला पोहोचलो. शनिवारी निघलेलो, रविवारी पोहोचलो. आता आलो तर 4-5 दिवस सगळं देवस्थान करून सकाळचे गेलो मग करंजाड्यान, कारण की केस कापूनच जाऊ. बरं विजयभाईचे गेलो, इथं केस कापलं, केस कापून झालं ना मग गेलो जिमला, कारण की बोललो जिमला सुट्टी नको, आजची दिवस तरी मस्त वर्कआउट करून घेऊ. मग वर्कआउट केला. यो होता आजचा लावली स्कूटीला चावी. मग रोजचा रोड म्हणजे साईबाबाच्या मंदिराजवळची गेलो घरा. ही होती आपली पहिल्या दिवसाची ड्रेसिंग नव्हती म्हणजे असे गाडीन झोपाचं आहे म्हणून असाच कपडे घातलेलं. मग चला मग आता निघू. आता मग सगळे आयोला जरा विचारला, बरं तू का नाही असतं, बोलतं मला जमणार नाही 4-5 दिवस, बोलतं माझे पूरला घेऊन जा माझी जागेवर. We miss you so much, very hard. नाही ही मला ड्रेसिंग पटली नव्हती म्हणून मी त्याच्यावर टावेल कुंडलला. मग बॅगी घेऊन उतरलो कलच्या बाजूला ना, गाडीन भरल्या बॅगी. तावऱ्यानं नाना आलता, मग नानाचा केक कापून घ्यावाचा आहे. बरं तावऱ्यानं सगळी जमलेली, आकाश संगीता मी आयव सगळे. मग टिकलं लावून घेतलं, नानी साई पून मोठ्या मिनी पून. मग टिकलं लावून झालं, आरती केली ना मग घेतला केक कापून झाला ना. मोठ्या पाला बोललो चल मग आता मी निघता. मग मोठा बा बोलता निघा, बोलता आरामात जा ना, आरामात या. नारळ पोरून झाला, गणपती बाप्पा मोरया बोललो ना निघलो सगळी. इथं इगतपुरी ना इकडे नागपूरला 2 बाजूला रोड होता. आपल्याला जाऊता इगतपुरीच्या रोडशी. मग इथं चायनीज खाला. रातचे नॉनस्टॉप गाडी चालवल्यानंतर सकाळचे थांबलो जरा चहा बी नाश्ता करायला. आता नर्मदा नदीजवळ थांबलेलो. इथं 2.5 ते 3 तासाचीच रनिंग राहिलेली. इथं बाबा भेटला, बाबाशी जरा बोललो. जरा पुढं जाऊन भूक लागली म्हणून भाकरीनं वडा खाला ना पोचलो रूमवर. नाही मस्त बसली. नाही तर सामानवरती नेवाचा नाही बोलतो. तुम्ही बोलतो पोरा कशा लाव, बोलतो सगळा तुम्ही सामान न्या. आम्ही बोलतो येऊ, बोलतो आलो मस्त पैकी. 2 वर्ष आधी आलतो मी, तेव्हा पण इथंच होतो रावाला. आता म्हणजे सगळा सुधरवलाय, जरा चेंज केलाय. नाही तर आतमधीन सगळे झोपल्यान बायका, कारण की ना काय बोलत होता. आंघोळ्या करून सगळी निघली. थांबा बरं बाहेर जाऊ नका कोणी, मी सगळ्यांना टिप्स देतोय का आपण एकमेकाचा हात सोराचा नाही, बाहेर जाऊन बावणे खावाचा, असं तसं 4-5 टिप्स दिल्या सगळ्यांना. मग निघलो आम्ही. पोचलो उज्जैनचे महाकाल मंदिरात पोचलो. तुम्ही बघू शकता इथं प्रत्येक ठिकाणी देव आहेत आणि या पोरी नाही इथं पिंड्या आहेत. तुम्ही बघू शकता इथं पिंड्या आहेत. आपण तर लाईनीला थांबलो नव्हतो, आपला VIP दर्शन होता म्हणून डायरेक्ट आपला दर्शन झाला आतमधल्या बाजूला जाऊन. कारण की इथं लाईनला थांबलो असतो तर 5-6 तास 7-8 तास तर नक्कीच गेला असतं, कारण की इथं गर्दीच तेवढी होती. तर काय बोलायचं. तर उज्जैन म्हणजे अख्खं देवस्थानच आहे. लई देव आहेत म्हणजे प्रत्येक ठिकाणी गावोगावी देव आहेत आणि यांच्या इकडं 100 लई म्हणजे देव आहेत सगळे. आपलं 3 पार्ट बनवलेले आहेत आपण ब्लॉग मध्ये. तर यो पार्ट 1 आहे, तुम्ही बघू शकता. महाकाल मंदिरानुच नाही तर सगळे काही यांच्या इकडे देवच आहेत. प्रत्येक ठिकाणीच देव आहेत. जाऊ तिथं तर हे मंदिरामधलं सगळे देव बघून झालं आपलं ना. इकडं बाबाशी आपले आशीर्वाद घेतला मम्मीने, आम्ही सगळे घेतला. निघलो जय जय महाकाल सगळी बोलत निघलो. पुढच्या बाजूला इथं आरती चालू होती संध्याकाळचे 6-7 वाजलेले. तेव्हा तर पुरं गेलो तर सगळ्या शंकराच्या मूर्त्या आणि एकच नंबर सगळ्या लई मूर्त्या होत्या पुरं. इथं आरती पण चालू होती आणि इथं आम्ही बंबम बोले बोलून झाला सगळा आमचा. न पोचलो रूमवर. आकाशच्या पोरीनं पोरा झाली तरी पण आकाने अख्ख्या आयुष्यात कवा ड्रेस नसेल घातला, पण आज घातलेला काय माहिती कसा काय. तर सगळा फुल ब्लॉग मध्ये युट्यूबला अपलोड केलेला आहे. फुल ब्लॉग फर्स्ट पार्ट. उद्याचं लोकेशन आपलं गुफेमध्ये जावाचं आहे. तर चला आजचा मिनी ब्लॉग इथंच एंड करू आणि पार्ट 1 इथं अपलोड केलेला आहे, जाऊन बघू शकता. तर चला मिनी ब्लॉग